हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज ना सकाळी सकाळी मस्त असं कोमट पाणी केलं आणि पाणी वगैरे घेतलं. त्यानंतर थोडीशी एक्सरसाइज वगैरे केली. अर्ध्या तासानंतर ना मस्त अशी ब्लॅक कॉफी आज आणली होती, म्हटलं घेऊन बघावी कशी लागते. त्यामुळे मग ब्लॅक कॉफी वगैरे बनवली आणि ब्लॅक कॉफी घेतली. खूप कडू होती पण घेतली आणि त्यानंतर ना बबड्याला पण दूध प्यायला दिलं. बबड्याना दूधच पित नव्हता, नुसते नाटकं करत होता आणि वाटी तोंडापर्यंत न्यायचा आणि खाली ठेवायचा. कसं बसं त्याला तेवढं दूध पाजलं आणि त्यानंतर ना मी मटकी वगैरे पण भिजायला घातली होती. हुलगे मटकी आणि घेवडा, तर तेच धुवून ना असं त्याला मोड येण्यासाठी ठेवून दिलं. आणि त्यानंतर लगेचच बबड्याला आंघोळ घातली आणि बबड्याला ना नवीन बनेल आणि टी शर्ट पण आणले. त्यामुळे बबड्याना खूप खुश होता. ते बनेल वगैरे घातले त्यामुळे तो खूप खुश झाला होता. आणि त्यानंतर दुपारी ना अचानकच एवढा जास्त पाऊस आला ना की बापरे विचारूच नका. अख्खी गॅलरी फुल भरली होती आणि गॅलरी फुल भरली होती कारण गॅलरीमध्ये एवढा सगळा पसारा होता ना. मी एवढ्या पावसामध्ये जाऊन सगळा पसारा वगैरे काढला आणि त्यानंतर थोडंसं कमी झाल्यानंतर ना सगळी गॅलरी वगैरे क्लीन करून घेतली आणि अक्षरशः घरामध्ये पाणी आलं होतं. आणि मला तर खूप म्हणजे भीती वाटत होती की बाबा आता धान्य वगैरे भिजतंय की काय असं वाटत होतं. पण त्यानंतर थोडासा पाऊस उघडला आणि त्यानंतर पटकन गॅलरी वगैरे साफ करून घेतली कारण परत पाऊस येणार होता, कारण आभाळ काय गेलेलं नव्हतं. त्यामुळे पटकन गॅलरी वगैरे क्लीन करून घेतली आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता परत असा जोरदार पाऊस चालू झाला ना की बापरे. त्यानंतर मग मस्त मैत्रिणीने चहा बनवला होता, तिच्याकडे जाऊन चहा वगैरे घेतला. एवढा जास्त पाऊस पडला होता ना की तुम्ही बघू शकता की गाडीचं पण चाक अर्धपर्यंत भिजलं होतं. त्यानंतर बबड्याला ना छान हातपाय वगैरे धुतले त्याचे आणि त्याला टोपी वगैरे घालून असं ठेवलं होतं कारण खूप जास्त गार लागत होतं. आणि त्यानंतर ना बबड्याचे बाबा आले होते, तर बबड्यानं त्यांना गाडी वगैरे खेळून दाखवत होता. त्यानंतर टेरेसला ना खूप जास्त घाण झाली होती, त्यामुळे टेरेसला जाऊन टेरेस वगैरे झाडून काढला कारण खाली पाणी म्हणजे साचलं होतं त्यामुळं. आणि त्यानंतर ना सूर्य छान असं मावळायला लागला होता आणि संध्याकाळी ना अचानकच आम्ही गावामध्ये गेलो होतो कारण आज उरूस होता. उरसामध्ये ना एवढे काही दुकानं नव्हते, 7-8च दुकानं आलेली होती कारण पाऊसच खूप जास्त झाला होता. तर उद्या ना इकडे गावामध्ये ऑर्केस्ट्रा वगैरे आहे, तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.